नमस्कार मंडळी. आत्ताच मी एक रील बनवत होते, व्हिडिओ वगैरे मला करायचे होते, त्यासाठी मी साडी वेअर केली होती आणि जवळपास 1.5 तास लागला. मला भूक लागली आणि काय झालं आहे ना, की उन्हाळा सुरू झालेला आहे. ऊन तितकं नाही आहे, म्हणजे बाहेर बघितलं ना तर थोडंसं सावलीसारखंच राहतं. आपल्याला माहिती आहेच की बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील झाला गावी वगैरे. पण असं होतंय ना, की म्हणजे चपाती भाकरी असं खावंसं वाटत नाही. काहीतरी लिक्विड असं ज्युसी काहीतरी खावंसं वाटते सतत. आणि प्रत्येक वेळेस आपण ज्यूस किंवा फ्रुट्स खाऊन राहू शकत नाही. काहीतरी पोट भरेल असं खायला पण पाहिजे. तर मी काय केलं आहे, 2-4 दिवस झाले ना, मी काही ना काही अशा रेसिपीज वेगवेगळ्या बनवते. पहिल्या दिवशी मी चकुल्या बनवल्या होत्या. आमच्याकडे चकुल्या म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात मला सांगा कमेंट करून. इथे मी दाखवते व्हिडिओ. चपाती पण खाल्ल्यासारखं होईल आणि डाळ पण, म्हणजे प्रोटीन वगैरे त्याच्यात असतात. हेल्दी पण आहे आणि पोटभरीचं पण आहे. तर त्यासाठी मी ते बनवलं होतं. त्यानंतर एक दिवस मी सँडविच बनवले. त्यानंतर एक दिवस मी फ्राईड राईस बनवला होता. त्यानंतर रात्री असं झालं ना, मला जेवण केल्यानंतर की काहीतरी असं गोड खावंसं वाटतंय आणि म्हटलं शिरा बनवूया. आणि शिरा बनवतानाच माझ्या असं डोक्यात काय आलं माहिती नाही की शिरा बनवण्यापेक्षा आपण रव्याचे लाडू बनवूया. तर मी ते रव्याचे लाडू पण बनवले. तर असं काही ना काही ना असं वेगवेगळं खावंसं वाटतंय. चपाती भाजी नॉर्मल असं अजिबातच घशाच्या खाली जात नाही आहे. आता मी शूट करत होते तोपर्यंत आधीला पण भूक लागली. तर मी आता भेळ बनवते. कुरमुरे वगैरे आणून ठेवलेत. तर जस्ट त्याच्यात फरसाण कांदा टोमॅटो घालून मी भेळ बनवणार आहे. तर उन्हाळ्यात हे असं होतं. तुमच्याकडे काय काय पदार्थ तुम्ही बनवून खाता मला नक्की सांगा कमेंट करून. तर आता पटकन मी भेळ बनवते. आता साडी वगैरे सगळं चेंज करत बसले तर बराच वेळ लागेल. त्यामुळे मग फक्त एक केस बांधून घेते. आणि घरात असताना ना आपल्या सगळ्यांचीच हेअरस्टाईल अशीच असते. आणि त्यासाठी आहे ना, मला माझा हा वाला क्लिप खूप कामी येतो. खूप मला म्हणजे अशा प्रकारचे हवेच असतात. मोठा पण आहे आणि टोचत पण नाही जास्त. केस बांधून चला पटकन आता मी कांदा आणि टोमॅटो चिरायला घेते. मी घेतलेले एक कांदा, एक टोमॅटो. झटपट जर आपल्याला काही करायचं असेल ना तर भेळ वगैरे बरं पडतं. काल मी सँडविच केलं होतं ना, काल की परवा, तेव्हा मी पुदिन्याची चटणी पण बनवली होती. तर ती पण आहेच. त्यामुळे ती पण टाकता येईल. आणि चिंचेची चटणी पण मी बनवून ठेवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल साधी भेळ तर बनवायची आहे, याची काही रेसिपी दाखवते, हे तर सर्वांनाच येतं. तर अगदी बरोबर आहे. मी अजिबात याची रेसिपी वगैरे दाखवत नाही आहे. मी फक्त सजेस्ट करते की आपण ऐनवेळेस भूक लागली तर असं चटपटीत वगैरे काय खाऊ शकतो, त्यासाठी काय ऑप्शन्स वगैरे आहेत, ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला भरपूर रेसिपी येत असतात पण वेळेला आपल्याला काही आठवतच नाही. आता कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेला आहे. आणि साडीमध्ये काम करायची आपल्याला सवय नसते ना, तर अवघडल्यासारखं होतं आहे. पण ठीक आहे, चला आता बाय द वे वाजलेले आहेत 4:30 पावणे 5 झालेले आहेत. त्यामुळे मग आता थोडंसं काहीतरी असं स्नॅक्स खाऊन आधी पण खाली खेळायला जाईल आणि मी पण खाली गार्डनमध्ये जाईल. हे बघा, पुदिन्याची चटणी मी बनवलेली ती थोडीशी शिल्लक आहे. आणि चिंच आणि गुळाची चटणी जी आपण पाणीपुरीसाठी वापरतो ती पण थोडीशी आहे. तर हे पण मी घालणार आहे भेळमध्ये. या बाउलमध्ये काही बसणार नाही असं मला परातीतच घेते. ते थोडेसे पाकडून घ्यायचे. तर हे इतके मुरमुरे घेतले. फरसाण आहे ना, हे याच्यात घालून घेऊया. फरसाण आधी घालून घ्यायचं. आणि हे नाही, याच्यात आपल्याला तिखट आणि मीठ टाकायचं आहे. लाल चटणी पावडर आहे ती घालते याच्यावर. मीठ म्हणजे काय होतं, ते व्यवस्थित ओलं होऊन सगळीकडे असं लागतं. आता हे ना मिक्स करून घेते. आणि मग आता याच्यात घालूया पुदिना चटणी आणि ही गोड चटणी. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, काढून घेते. चला तर मस्त स्नॅक्स टाईम एन्जॉय करूया. तुम्ही पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपीज मुलांना बनवून नक्की खायला घाला. आता उन्हाळ्यात असं होतंच आपल्याला की जास्त जेवण खावंसं वाटत नाही, चटपटीत काहीतरी असं छान खावंसं वाटतं. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.